नमस्कार सगळ्यांना. आपण मोरपीस मधलं पुढचं पुष्प बघूया. पथ्य. खरोखरच आपल्या जीवनात पथ्य फार महत्वाची आहेत. ही पथ्य जी आहेत ना, ती अनेक प्रकारची असतात असं मला वाटतं, पण त्यातलं महत्वाचं पथ्य कल्पना कुलकर्णींनी आपल्याला आज सांगितलंय. ऐकूया त्या काय सांगतात पथ्य. आजारपण आल्यावर त्यातून बरे होण्यासाठी काही पथ्य पाळावे लागतात. खरं तर आजारी पडू नये म्हणूनही काही पथ्य असतात. त्यामुळे पथ्य म्हटलं की खाणं पिणं डोळ्यासमोर येतं. पण काही पथ्य ही त्या व्यतिरिक्तही पाळायची असतात, जेणेकरून आयुष्य सुखकर होते, आपले आणि इतरांचेही. त्यापैकी एक म्हणजे बोलण्याचे पथ्य. अपशब्द बोलू नये. अभद्र, नकारात्मक, टोचून, घालून पाडून बोलू नये. एखाद्याच्या परिस्थितीवरून व्यंगावरून त्यास हिणवू नये. आजारी माणसासमोर नेहमी सकारात्मक बोलावे. एखाद्याला अपमानास्पद बोलू नये. आपले बोलणे गर्विष्ठही नसावे. इतकी सारी पथ्य पाळून बोलल्यावर ते बोलणे नक्कीच कुणाचेही मन दुखवणारे नसते. आपल्या कळत न कळत आपण समोरच्याचे मन दुखावले तर त्यापासून निघणारी नकारात्मक ऊर्जा आपल्यासाठी घातक ठरू शकते. याचे दूरगामी परिणाम चांगले नसतात. तेव्हा बोला, पण जबान संभाल के.